ठेवीदारांच्या हक्काचे, कष्टाचे पैसे खाणाऱ्या बँक, पतसंस्था, को ऑप सोसायटी यांच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी जलील यांनी ठेवीदारांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी ते आयुक्तालयाकडे निघाले तेव्हा पोलिसांना त्यांना अडवले. अखेर जलील यांच्यासह आंदोलक ठेवीदार आक्रमक झाले. त्यांनी बॅरिकेड्स तोडून विभागीय आयुक्तालयात प्रवेश केला. यावेळी काही चांगलाच गोंधळ उडाला. आदर्श बँकेतील हजारो ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला. त्यानंतर शासनाकडून संबंधित बँकेच्या संचालकांवर गुन्हे दाखल केले तर अनेकांना अटक देखील केली. तर ठेवीदारांना लवकरच त्यांचे पैसे मिळतील असे आश्वासन देखील नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला होता. त्याचाच जाब विचारण्यासाठी व ठेवीदारांचा पैसा नेमका कधी मिळणार अशी मागणी करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.